नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे ज्या वेळेला अर्जुनला कळतं सायली ही तन्वी आहे, त्यावेळेला खरंच त्याला मनापासून आनंद होतो. तो त्याचा आनंद व्यक्तही करतो आणि मग तो म्हणू लागतो, खरंच तुला आठवतं का लहानपणीच्या काही गोष्टी? तू आमच्याकडे नेहमी यायची आणि काकांना कुठेही जायचं असलं ना, रविराज काकांना, की ते तुम्हाला आमच्याकडे आणून सोडायचे. आपण दोघं किती खेळायचो, काय काय मस्ती करायचो. आता सायली म्हणते, खरं तर मला काहीही आठवत नाही. जे जे थोडं थोडं आठवते त्याच्यावरनं मी फक्त अंदाज बांधते. आणि मला खरं तर आता ह्या क्षणाला कुणाला सांगायचं हाही प्रश्न पडला होता. माझं मनात घुसमट होत होती म्हणून मी मंदिरात येऊन बसले. तुमच्याशी मनमोकळेपणाने बोललं, मला खरंच बरं वाटलं. आता इथे अर्जुन म्हणतो, आपण घरी जाऊया, सगळ्यांना तुझ्याबद्दल सांगूया. पण इथे सायली म्हणते, खरं सांगू का, घरामध्ये आत्तापर्यंत ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामुळे किती जणांना त्रास झाला, प्रियामुळे किती जणांना त्रास होतो आहे हे आपण पाहतो आहे. आणि जर मी सायली आणि तन्वी नसली, सायली असली आणि ह्या गोष्टीची जर अजून पूर्तता किंवा अजून पुरावा नाही आहे आपल्याकडे, जर पुरावा असता की मीच सायली नाही तर मी तन्वी आहे, तर मी सगळ्यांना आत्ताच्या आत्ता जाऊन सांगितलं असतं. पण काहीतरी ठोस पुरावा हवा आपल्याकडे की मी तन्वी आहे हे सिद्ध करण्यासाठी. काही कारणांनी जर सिद्ध झालं की मी तन्वी नाही आहे, मी सायलीच आहे, मग काय करायचं? मग पुन्हा एकदा आपले घरचे दुखावले जातील. आजी, पूर्णाजी, प्रतिमा, रविराज काका सगळे दुखावले जातील. त्यापेक्षा काय करूया आपण की आता आपल्याकडे ज्या ज्या पद्धतीने पुरावे काढता येईल, शोधता येईल, त्या पद्धतीने आपण पुरावे शोधूया. मग आपण सगळ्यांशी ह्या विषयावरती बोलूया. तोपर्यंत हा विषय आपल्या दोघांमध्येच राहणार. अर्जुन म्हणतो, तू तर बरोबरच बोलते, मी एक वकील आहे, पण मला आत्ता ह्या क्षणाला सांगू का, पुराव्याची अजिबातच गरज नाही. तू जे बोलते त्याच्यावर मला खूप विश्वास आहे, पण तुझ्या हट्ट आहे पुरावा गोळा करायचा, तर फक्त तुझ्या हट्टासाठी पुरावा बघू आपण. बाकी मला तुझ्यावर खूप विश्वास आहे. तर आता कुसुमाताईचा फोन येतो आणि कुसुमताई विचारते, सायली सापडली का? मग तो म्हणतो, हो मंदिरातच आहे, तिला घेऊन मी घरी चाललो. मग इथे सायली म्हणते, काय झालं? तर तो सांगतो की तू सापडत नव्हती, आम्ही सगळीकडे फोन करून विचारत होतो आणि मग तू सापडली. आता हे तिला कळायला मी विसरलो. आता मम्मालाही फोन करून सांगतो, तिलाही माहीत नाही की तू सापडली. सगळेजण खूप काळजी देते तुझ्यावाल्या, तू खूप सगळ्यांची लाडकी आहे, सगळ्यांसाठी तू महत्त्वाची आहे. तर पुन्हा असं कधी काही करू नको. किती काही वाटलं ना तर मनमोकळेपणाने बोल आणि माझी अजिबात भीती बाळगायची नाही. तर इथे ते दोघंजणं घरी जायला निघतात. तर आपण पाहतोय तो पाठलाग करणारा मुलगा आहे, ज्याला सुभेदारांच्या कुटुंबावरती संकट आणायची आणि अर्जुन सायलीचं काम काढायचं, म्हणजे थोडक्यात त्यांचा काटा काढायचा आहे. तर तो मुलगा काय करतो आहे की गाडीच्या टायरवर हात घालून गाडी फ्रॅक्चर किंवा पंक्चर करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर त्याच वेळेला अर्जुन सायली तिथे येतात आणि त्या मुलाला जे काम करायचं होतं ते काम करायचं राहूनच गेलं. तो हळूच मागे सरकतो आणि त्याला इतकं वाईट वाटतं की आपल्याकडनं आत्ता झालंच नाही, ब्रेक फेल झाले असते, गाडीचं ॲक्सिडेंट झालं असतं, जागेवर दोघे गेले असते, पण झाला, प्लॅन फिसकटला त्याचा. नशीब आपल्या सायलीचं खूप चांगलं आहे आत्ता तरी ह्या क्षणाला. पुढे पाहू काय होते. इथे सचिनला मात्र अननोन नंबरवरनं फोन येत आहे. तो उचलून विचारतोय कोण बोलते. तर तिकडनं प्रिया म्हणते, अरे मी बोलते. तर तो म्हणतो, अरे पागल आहेस का तू, मला सारखं फोन करू नको, त्या पोलिसांच्या रेकॉर्डवरती माझं नाव येईल. तिथे कोणी जर मला विचारलं माझं तुझं काय कॉन्टॅक्ट कशावरनं, तर कुणालाही संशय येईल, कशाला घडी मला फोन करते. तर प्रिया म्हणते, तू अजून कल्पनाला का सांगितलं नाही, ती माझ्यापर्यंत अजून आलीच का नाही, तू पटकन जाऊन सांग ना. तर तो म्हणतो, अगं ते भेळ आहे का, मी लगेच जाऊन खाऊन टाकेल. अरे त्यांच्यासमोर गेलो तर ते माझ्या विश्वास तरी ठेवतील का? त्या विश्वास ठेवण्यासाठी काहीतरी करावं लागेल ठोस काम. आणि मी असं सहजासहजी जाऊन सांगितलं आणि माझ्यावर कोणीच भरोसा ठेवणार नाही. तर आत्ता या क्षणाला सांगू का, मी ना पहिले अस्मिताला सांगणार आहे. अस्मिता मला भेटायला तयार नाही किंवा माझा फोनही उचलत नाही. मी मेसेज केला आहे, बघू ती येते का. ती जर आली, ती जर मला भेटली तर मी तिला कळवेल की तुझ्या भावाची बायको म्हणजे प्रिया अश्विनच्या बाळाची आई होणार आहे. ते तिला समजल्यानंतर ती नक्कीच ह्या गोष्टीचा बोभाटा पसरवेल आणि कल्पनालाही ती घरी जाऊन सांगेल. मी जर जाऊन सांगितलं तर तिला विश्वास नाही बसणार, पण पोटच्या पोरीने सांगितलं म्हटल्यावर ती विश्वास ठेवील. आता हा जो प्लॅन व्यवस्थित रीतसर असं समजून सचिनने सांगितलं आहे, तर तो तिला म्हणतो, तू आत्ता फक्त कळ काढ, दम काढ, अजिबात घाई गडबड करायची नाही, आपल्याला व्यवस्थित कार्यक्रम करायचा आहे. तर तो जे म्हणतोय ते तिला पटलं आणि ती म्हणते, ठीक आहे, तू जसं म्हणशील तसं करूया, आपण तुझ्या पद्धतीने चालूया. तर तो म्हणतो की पुन्हा मला फोन करू नको, पुढे काय होतंय आणि काय नाही हे सांगायला मी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये तुला भेटायला येईल. तोपर्यंत माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा किंवा मला सतत फोन करण्याचा अजिबात आगाऊपणा करायचा नाही. सचिनने आता इथे व्यवस्थित आपल्या प्रियाला समजून सांगितले. प्रियाला कळलं आहे पण, आणि प्रियाला खरंच त्याचा प्लॅनही पटला आहे. तर ती म्हणते, तुझ्या पद्धतीने तुझा जो प्लॅन आहे तसंच वर्कआउट होऊ दे. मला खरं तर ह्या पोलीस स्टेशनमधनं असं झालं, कधी एकदाशी बाहेर जाईल, जेलमध्ये राहून माझा मेंदू जसं काही गंजला आहे, माझा जीव घुसमटतो आहे, मला असं झालं मी कधी यातनं बाहेर पडेल.
चला आता सचिनच्या म्हणण्याप्रमाणे प्रिया कळ मारणार. तर घरी सगळेजण वाट पाहत असतात. आता दारातनं सायली आलेली पाहिल्यानंतर सगळेजणांना खूप आनंद होतो. सायली आली म्हणत सगळेजण तिच्याकडे भेटायला धावू लागतात. तर सायली आल्यानंतर सगळ्यात पहिले कल्पनाला मिठी मारते आणि कल्पनाला सांगते की सॉरी, मी अशी न सांगता निघून गेले, मला असं झालं तुम्ही देवाच्या मंदिरात जाऊन कधी बसेल. तरी ते आता सगळेजण तिची मनाची परिस्थिती आता म्हणजे दिवस असताना थोडी इमोशनल होऊ शकते किंवा मूड स्विंग होऊ शकतात किंवा असं. तर सगळेजण तिच्या कलाने घेत आहे, तिला कोणी रागवत नाही, काहीच म्हणत नाही. आता ती जणू काही पहिल्यांदा सगळ्यांना भेटते अशी करत ते सगळ्यांना मिठी मारत असते. सगळ्यांना जरा वेगळंच वाटतं की असं का करते ही, एवढं घट्ट अशी मिठी मारते आईला. आई पण प्रतिमा पण म्हणते की काय गं तुला झाले काय, तर ती म्हणते काही नाही, इथे ना मला बरं वाटत नव्हतं, आता जरा बरं वाटतंय, हलकं हलकं वाटतंय. तरी ते सुमन पण म्हणते की तू अशी अचानक न सांगता का निघून गेली होती, कुठे गेली होती, आम्ही किती घाबरलो होतो. तर सुमन काकूला ती मिठी मारत म्हणते की काही नाही काकी. तरी ते प्रतिमा खरं तर सायलीची आता ही मनाची परिस्थिती आहे ती समजून घेते आणि सायलीला जास्त प्रश्न विचारू नका असंही आता प्रतिमा सांगते. आणि तिला आराम करायला मुद्दामच प्रतिमा म्हणते की जा बाळा तू खोलीत जाऊन थोडा वेळ आराम कर, मग मी तुझ्यासाठी निंबू पाणी घेऊन येतं. तर ती म्हणते हो चालेल. तितक्यात अश्विन म्हणू लागतो की काही झालं आहे का, तुला बरं तर वाटतंय, नक्की काय दुखत असेल तर मला सांग सायली. तर सायली म्हणते की काहीच नाही, मला एकदम व्यवस्थित वाटतंय. तर अर्जुन आता म्हणतो की तुझं पण ऑफिस असेल, काम असेल तुझा, आता सायली व्यवस्थित आहे, मी तिच्याजवळ इथेच थांबतो, तुम्ही काहीही काळजी करू नका. कल्पनाला मात्र जरा काळजी वाटत असते की ही मुलगी दिवस गेल्यापासून अशी विचित्र का वागत आहे. तर आता प्रतिमाशी ती ह्या विषयावर बोलते. तर प्रतिमा तिला सांगते की खरं सांगू का, मूड स्विम होऊ शकतो, दिवस गेले तर आपण तिला आता जास्त प्रश्न विचारू, तिला जास्त त्रासच होईल, त्यापेक्षा तिला थोडासा आराम करू दे. तर आता इथे अश्विन म्हणतो की मी जातो आहे हॉस्पिटलला, पण अगोदर घरी जातो, फ्रेश होतो, माझं सामान घेतो आणि मग मी हॉस्पिटलला निघून जाईन. तर कल्पना म्हणते हो चालेल, फक्त काहीतरी खाऊन घेतं. म्हणतो हो मम्मा, आधी घरी गेल्यावर मी काहीतरी खातो. आता इथे कल्पना आणि आपली प्रतिमा बोलत बसलेले असतात. तर प्रतिमा म्हणते आपण ना स्वयंपाक करूया. तर आपल्या सायलीला कढी खिचडी खूप आवडते, तर मी तीच बनवते. तर इथे कल्पना म्हणते हो चालेल, मी पण तुझ्यासोबत काहीतरी काम करू लागते, म्हणजे कसं मलाही थोडंसं बरं वाटेल. इतकं टेन्शन खरंच खूप घाबरायला होते, सायलीची खूप काळजी वाटते. तर कल्पनाला प्रतिमा म्हणते की अजिबात काळजी करू नको, जाऊ दे, थोडा दिवस आपल्याला अशी तिची काळजी घ्यावीच लागणार आहे. तिचं मनाची जी काही घालमेल ती आपल्याला समजून तर घ्यावंच लागेल. बरं, आता पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल की महिपत महाराज यांच्याकडे ना एक भक्तगण आली आहे. ती त्यांना छान प्रकारे व्यवस्थित भेटते, त्यांची पूजन करते आणि ते भक्तगणातले ह्या मुलीला पहिल्यांदाच इथे महिपतनी पाहिलं आहे. तर ते म्हणतात की मी तुला ओळखलं नाही, पण ती म्हणते की माझं नाव अधिरा, तुम्ही मला ओळखत नाही पण मी तुम्हाला खूप चांगलं ओळखते. बहुरूपी महाराजांनी मला तुमच्याबद्दल सांगितलं, तुमचा फोटो दिला आणि तुमच्या फोटोला मी माझ्या ऑफिसमध्ये ठेवलं. माझे वडील अचानकच हे जग सोडून गेले, सगळा कारभार माझ्या हाती आला, मला काही कळत नव्हतं. त्यावेळेला मी तुमच्या फोटोला नमस्कार केला आणि तुम्हालाच महाराज आणि गुरुवर्य मानून मी सगळे माझे बिझनेस केले. ते सगळे इतके उत्तम चालू आहे, इतका प्रॉफिट होतो आहे, तर तुम्हाला काय सांगू. तर आता मी विचार करते की माझ्याकडनं तुमच्यासाठी जी काही मदत होईल ती करायची. तर इथे पैसे देऊ का. तर इथे महिपत म्हणतो की मला पैसे मोह माया काही नको. तर ती मुलगी म्हणत असते की मी तुमच्या नावावरती जमिनी करायची ठरवलं आहे, तर मी त्यांचे पेपर घेऊन आले, तर ह्या पेपर्सवर तुम्ही सही करा. तर आता इथे हे सगळं बोलणं चालू असतं. तर महिपत मात्र आता शॉक होतो का हे काय प्रकार बुवा, आपल्याला त्या मोह मायात अडकायचंच नाही आहे. तर सचिन म्हणू लागतो की त्या मुलीला पेपर ठेव तुझ्याकडं, इथे काही प्रकार होणार नाही, महिपत सर कुणाच्याही कुठल्याही पेपरवर सहीच करणार नाही. पण ती मुलगी इतकी प्रेमाने मायाने सांगत असते की मला आश्रम बांधायचा आहे आणि तुमच्या नावाने सगळीकडे दानधर्म करायचे आहे, लोकांवर उपकार करायचे आपल्याला. तरी ते महिपत ह्या सगळ्या गोष्टी नकार देत असताना पण जनहितासाठी जनकल्याणासाठी असं म्हणत आणि माझ्यासारख्या बाप नसलेल्या मुलींसाठी इमोशनल झालेला महिपत आता त्या मुलीने सांगितल्याप्रमाणे पेपरवर सही करायला तयार होतो. त्याच्या हातात ना आता सचिन खेचून घेतो ती डायरी आणि म्हणतो की या पेपर्सवर न बघता सही नका करू, तुमच्या नावावर प्रॉपर्टी असेल ती ह्या मुलीने स्वतःच्या नावावर करून घेतली. तर ती मुलगी हसू लागते आणि म्हणते काय दादा, काय विश्वास नका मोडू माझावाला, मी किती विश्वासाने सरांकडे आले. मग आता स्वतः सचिन पेपर वाचतो आणि सचिनला लक्षात येतं की ही मुलगी खरंच 10 एकर जमीन ह्या महिपतच्या नावावर करत आहे.
इकडे घरी आल्यानंतर सायली अर्जुन खोलीत बसलेले असतात. आता अर्जुनला ती लहानपणीशी क्यूटशी ती अशी असते ना ती मुलगी ती आठवू लागते आणि त्याची ती तन्वी लहानपणीची सोबतीन मैत्रीण जे काय म्हणू शकतो ती आज ती आपल्यासमोर आपल्या सायलीच्या रूपात बसली. ह्या वेगळ्या रूपात तिला पाहताना खरंच त्याला भारी वाटतंय. आणि आपल्या पूर्ण आजीचं स्वप्न होतं की तन्वीशी अर्जुनचं लग्न लावायचं आणि कळत नकळतपणे बघ ना देवाचे उपकारच म्हणावे आपल्या दोघांचं लग्नही झालं. पण आता ही गोष्ट आपण घरच्यांना कधी सांगतोय असं पण मला झालं आहे बरं. पण आता इथे सायली म्हणते की नाही आपल्याला काहीतरी करावंच लागेल ना. तर मग सुरुवात कशी करायची तेच कळेना. आपल्याला प्रूफ करण्यासाठी काय काय करावं लागेल. तुम्ही तर वकील आहे, तुम्ही सांगा बरं. अशी कुठली गोष्ट आहे की त्यांनी सिद्ध होऊ शकेल की मी यांचीच मुलगी आहे. वकिली बुद्धी आता चालवायला सुरुवात केलेली असते अर्जुनने. अर्जुन म्हणतो काही खानाखुणा किंवा आपण म्हणतो काही अनुवंशिक गुण, बरं ते नसेल तर आपण आता DNA टेस्टची एवढी मोठी फॅसिलिटी निघाली आहे त्याचा वापर करून पण ठरवू शकतो की तू त्यांची मुलगी आहेस की नाही. आता इथे आपण पाहतोय सुमनने छान प्रकारे सरबत केलेलं असतं. प्रतिमा म्हणू लागते की मी घेऊन जाते, मला ना थोडंसं सायलीशी बोलायचं पण आहे. तर इथे सुमन म्हणते ठीक आहे तुम्ही जा, मी बाकीची तयारी करते. मग इथे प्रतिमा आता ते ज्यूस घेऊन निघालेले आहे सायलीच्या खोलीच्या दिशेने. सायली खोलीमध्ये बसून बोलत असते अर्जुनसोबत DNA टेस्टविषयी. असं काही आहे की ज्याने कळेल की माझा आणि प्रतिमा त्यांचा DNA मॅच होतो आहे. पण तो म्हणतो की हो होऊ शकतं, पण मग एकाच व्यक्तीचे 2 केस असले तो पण विषय बरं का. कारण प्रियाने काही दिवसांपूर्वी एक केस दिला आहे प्रतिमाच्या DNAला मॅच करायला आणि तो मॅच जर झाला तर मग तो कुठून आला होता. मग याचा अर्थ प्रियाला ही गोष्ट माहिती असावी की मीच तन्वी तिने माझाच केस नेऊन दिला असेल तर तो आणि माझा केस मॅच करायचा ठरला तर तोही होऊ शकतो का. तर त्याला आठवतं डॉक्टर बोलले होते अशी पण फॅसिलिटी आहे. आईची आणि मुलीची जी DNA टेस्ट असते ना केसची ती 50% असते. पण जर चुकून एकाच व्यक्तीचे 2 केस जर असले ना तर ते 100% मॅच होतात. हा पण एक प्रकार आहे. आता जर 50% मॅच झाला आहे तर म्हणजे DNA असं सांगतोय की हा त्या बाईच्या मुलीचा केस आहे. वा. आता ह्या पद्धतीने आपण गेलो तर आपल्याला नक्कीच कळेल की तूच प्रतिमाची मुलगी आहे असं अर्जुन ज्यावेळेला बोलतो. प्रतिमा दारात उभी असते आणि म्हणते सायली. आता सायली घाबरली आहे. आता प्रतिमा आत्याने सगळं ऐकले की काय. ऐकलं असेल तर आपण आत्याला आता काय काय प्रश्नांची उत्तरं द्यायची किंवा काय घडतंय ते सांगायचं का. ह्या सगळ्या गोष्टींची उत्तर आता आपल्याला पुढेच मिळणार. प्रोमोमध्ये एकदम इंटरेस्टिंग गोष्ट आहे की लहानपणीची तन्वीचे फोटो पाहताना पायावरती एक काहीतरी तळपायावर खून आहे, जन्मनिशाणी जन्मखून. तर सायली म्हणू लागते की तशी खून माझ्या पायावरती आहे. तर ती पाय दाखवू लागते. अर्जुन म्हणतो अगं हात चटका आहे तुझ्या पायावरचा, पण याच्या अगोदर होती खून असं तन्वी आपली सायली सांगू लागते. तर तो म्हणतो प्रियाने मुद्दामच ती तुला तव्याचा चटका देऊन ती खून पाडून टाकली आहे म्हणजे कोणाच्या लक्षात येऊ नये. चला आता पुढे हेही पाहायला मिळेल की घरी गेल्यानंतर सायलीला आजी गिफ्ट देते. त्यांना सुमन एका मुलाला घरी घेऊन येते आणि म्हणते की तुमच्यासाठी मी एक सरप्राईज आणले, हा मुलगा ओळखतात का. सगळे त्या मुलाला पण खूप मोठे शॉक झाले. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.